तर मित्रांनो नमस्कार. आज पण चांगलं ऊन पडलं आहे बाहेर. आता आपले गुरं जाणार आहेत चरायला आणि राणी तर वाटच बघते कधी चरायला सोडतात ते. बाकी ते आपले गव्हाणीचे गुरं आहेत ना, तर त्यांचं खाऊन झाले. तर गुरं सोडलेत, ही कारवड राहिली ती मागं चालली. तर बाकीची गुरं एकदम पुढं गेलेत, जरशा दोन मागं राहिल्या होत्या. आणि पाऊस असा पडला ना, हे बघा इकडं नाल्याने पाणी साचले, आणखीन शेतात पण पाणी साचलेलं आहे. रात्री पण पाऊस झाला आहे, रात्री भरपूर पाऊस झाला आहे. हे रात्रीच्या पावसाचंच पाणी साचले. ही नाली साचली पलीकडं. असे ज्या नाल्यात ना, तर त्या पण साचल्यात सगळ्या. आपल्या घरापाशी इथं ढो झाला मोठा गढूळ पाण्याचा. चला आता आईला मला पण जायचं आहे काटवांतल्या शेतात. आता आम्ही आलोत बैलगाडी घेऊन काटवांतल्या शेतात. आय थांबा, बस रे, इथंच बैलगाडी थांबतो, कारण की ही ज्वारी ना, तर आज ज्वारी कापायची. तर बैलगाडी इथंच सोडतो मी. बैलांना थोडं चरायला बांधतो. बैलगाडी इथं सोडली, चिमण्याला इथं बांधलं आहे आणि सर्जाला इकडं बांधलं आहे. सर्जा खाणार तर काहीच नाही, कारण की त्यांनी ना इथं जवळ बैल बघितलेत. बघा इथं ना 2 बैल आहेत बरं का जवळ. एक ह्या लिंबाच्या बाजूला आहे आणि एक पांढरा तिकडं बैल आहे ना, आणि इथून एक बैलगाडी जाताना बघितली. तर त्याच्यामुळे सर्जा आता खाणार तर काहीच नाही, आणि उभ्या बैलगाडीला पण शांत राहत नाही. तर त्याच्यामुळे बैलगाडी सोडली. बैलगाडीला असं ना सारखं मागं पुढं करतो, मग त्याच्यामुळं बरं आहे. तर जरा अंग बी मोकळं होईन त्याचं, पाय बी जरा, कारण का आता शेतातलं तर काही काम नाही 2-3 दिवस झालं. मग बसा ना आपला टाईमपास करत. नाही तर आपले बैल ना, आपले गुरं बी इकडं आले चरायला. इकडं बगिरी आणि इकडं तर गुरे आपले खालचे मकाचं रान आहे ना, मकाच्या रानात चरतात, कारण तिथं बी गवत आहे चरायला. इकडं आपल्याला कमेंट आली होती, म्हणजे 2-3 दिवस आधी बाजरी न्यायला आलतो ना, तर गुरांना पण आणायचं चरायला. तर हे आपले गावरान गुरं आहेत ना, हे चरायलाच असते दिवसभर. आणि हे आपलं बाजरीचं शेत आहे. बाजरीच्या शेताच्या खाली मकाचं शेत होतं. तर मकाच्या शेतात चरतायत गुरं. हे चरायला गुरं किती येतात तुम्हाला सांगतो. हे काबरी काय होतं, असे खायला म्हणलं ना गुरं, त्या बाजरीतच फक्त पानच खातात. काबरी काबरी सरेक. तर हे चरायला गुरं येतात किती सांगतो, 12 गुरं चरायला येतात. काबरी, शुभश्री 1 2 3 4 5 6 7, राणी 8 9, ती वाली तो गौरांग 10, ही स्टॅलिन 11 आणि ती बगिरी पलीकडे 12. एवढे गुरं चरायला येतात. हे काबरी तुला कळतच नाही, इकडं हे रान नीट करायचं काबरे. का तर गुरं वरचं खातात आणि खाली अर्ध्यात तसंच राहून देतात ना, मग त्या अर्ध्यातलं कट करता येत नाही. त्याच्यामुळं काबरी सर पलीकडे चल, हो पलीकडं. बाकी इकडं बी गवत आहे ना खायला. आता पावसाळ्यात गुरांना चरायला चांगला चारा येईल. ह्याच्यापैकी मस्ती कोण करतं माहिती का, राणी व्यवस्थित चरत नाही, म्हणजे ती जास्त पीक खाते राणी. आणि ती काळीवाली बगिरी. राणी कोणती तेव्हा तिकडं जरा ग्रे कलरची नाही का, राखाडी कलरची, तर ती राणी कोसा पॅटर्न, ती जास्त मस्ती करते आणि जी जास्त पीक खायला जाते. आणि तिकडं ती काळी बगिरी ना, ती सगळ्यात पलीकडची, तर ती जास्त पिकात जाते. म्हणजे पिकात सगळेच जातात, पण त्या दोघीचं लक्ष नेहमी पिकावर असतं. आपल्या शेताला वापस आला ना, तर ह्या शेताला रोटावेटर करून घ्यायचं आहे वापस आल्यावर. पण वापसाच येत नाही. आज रात्री परत पाऊस पडला आहे, तर त्याच्यामुळे वापसाच येत नाही. ही शुभश्री. ह्याच्यातली गाभण कोण आहे, तर ह्याच्यातली गाभण वाटते फक्त सीता गाभण आहे, आणि काबरीचं काय सांगता येणार नाही. सीता आणि ती बांडी कारवड स्टॅलिन दोन्ही गाभण आहेत. बाकी शुभश्रीचं मग कन्फर्म सांगता येणार नाही. गंगाचं आहे वाटते बहुतेक, कन्फर्म सांगता येणार नाही गंगाचं पण. आणि काबरी कन्फर्म सांगता येणार नाही. बाकी आता पावसाळ्यात गाभण राहतील ती देवशेनी आणि लाली.
तर एवढे गुरं हे आपलेच चरतात आणि आपल्या शेतात चरतात सध्याला. आता हे गुरं चरतायत ना, तर आतापर्यंत गुरं सांभाळायचे सोपे होते, म्हणजे उन्हाळ्यात गुरं चरायचे सोपे होते. आता इथून पुढे सोपे म्हणजे लय लक्ष द्यावं लागतं इथून पुढे जास्त ना, कारण की आता खरीपाची पेरणी करणार शेतकरी लोक, परत मग धान्य पिकात जाऊन द्यायचे नाही, ह्यांना गुरायला पिकात जाऊन द्यायचं नाही, मग त्यासाठी लय थांबावं लागतं पिकाच्या जवळ. आणि कसं आपलं पीक असेल ना तरी खाल्लं तरी चालतं, पण लोकांचं पीक खाऊन द्यायचं नाही, मग त्याच्यामुळं म्हणजे सारखं लक्ष ते थांबावं लागतं पिकाच्या साईडने, पिकं खाऊ नयेत म्हणून. आणि उन्हाळ्यात कसं शेतात पिकं नसतात ना, मग गुरं जात म्हणजे परेशान पण नाहीत करत, व्यवस्थित गवतच खातात. तर तसं मग त्याच्यामुळे आणखीन 15 दिवस तर काय अडचण नाही, पण 15 दिवसांनी पेरण्या झाल्या ना, मग त्याच्यानंतर लय लक्ष द्यावं लागेल गुरांना, पिकात जाऊन द्यायचं नाही वगैरे, फक्त नदीने चारायचं. आणि आपलं पडीक आहे ना, ह्या गुरं चरतात ह्याच्या पलीकडंच आपली पडीक जमीन आहे, तर तिथं पडकात चारायचे. परत तसंच पडीक रस्त्याच्या कडे नदीला जायचं, नदीला आपला एरिया आहे ना, म्हणजे आपला नाही, आपण लांबवर जातो नदीने, म्हणजे पहिलं जे आपलं सामायिक शेत होतं ना वगैरे वगैरे काहीतरी, तर तिथपर्यंत आपण जातात. आपले पाठवाय नाही, हे टॉवर आहे ना, टॉवरच्या दिशेने तिरकं एक ऊस आहे, तर तिकडं कधी कधी पप्पा तर असंच तळ्यावर पण जातात, असेच गुरं घेऊन आपल्या तळ्याकडल्या शेतात, तर तिकडं तळ्यावर पण पडीक आहे ना जनावरांना चरायला, तर तिथं पण मग चरतात गुरं. चला तर मी जातो आपली ज्वारी कापायला, देता भरून. चला आता आम्ही बैलगाडी घेऊन चाललो, तर आपली बैलगाडी भरून ठेवली तिथं, आता बैलाला घेऊन जातो. सरजा चल, बैल बघून स्वतःची परेशानी सरजाची. चल इकडे, चिमण्याला काय फरक नाही. सरजा हट, चल पलीकडून, सरजा हट ना, चल लवकर चल. आधी सरजाला पॅक करतो गाडीला, मग पुन्हा चिमण्याला ए चल ना, बस वर बघ, थांब. परत ते जोतं तेवढा सरजा झाला पॅक. आता चिमण्याला घेतो, पाय चल चिमण्या, ए पाय काढ की, तुला तर कधी काढल्यावर बैलच नाही तू. चिमण्या चल, नाही कळत, चल चिमण्या चल, चिमणी चल या. हा ही चिमण्याचं जर गळा बारीक आहे ना, तर त्याच्यामुळे जास्त आवळावं लागतं चिमण्याला. जोतं असं आवळून इकडं अडकवायचं. चिमण्या हवा